पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाची चैत्र पालवी फुलवण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. विनोदाची गुढी उभारणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यांच्यासाठी कौतुकाचं तोरण बांधणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, साइन कॉस थिटाची सतत उजळणी करणारा ओंकार आज ओलांडून आलाय परीक्षेची पायरी. चला बघूया त्याला आजचा पेपर कसा गेलाय तेच जाणून घेण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. श्याम बांगर यांना शरीर सौष्ठव स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल अटक. चला हो, आवरा हो पटापट. काय करताय तुम्ही? पोरग येईल माझं कधी पण. हा मग असं काय करता? परीक्षेला गेलाय ना तो, पेपरला बसलाय, थकला असेल बिचारा माझं लेकरू. हो बिचारा कधी येतं? 11वीच्या परीक्षेला बसलाय, हं. ते पण तिसऱ्यांदा. युद्धाला गेला नाहीये तो कुठे. जाऊ दे, तुम्हाला पोराचं कौतुक नाही अजिबात. शिबाई कधी येणार हो? काय आला आला नाही, भंगारवाला आहे. त्याच्याकडे पण अशी मोठी गाडी आहे ना, मला वाटलं तो. तुला भंगारवाला आणि स्वतःचा मुलगा यातला फरक कळत नाही का? नाही, आपल्या ओंक्याला पण काही उचलून आणायची सवय ना, मला वाटलं तोच आला की काय. आला आला, अगं माझं लेकरू आलं. आई 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 माझं सोनं ग, माझं पिल्लू ग, माझं बाळ ग, ते आलो ग राजा माझं. आई हो सोन्या, कशी आहेस तू? मी बरी आहे बाबू. मला तुझी सतत आठवण येत होती. माझ्याशिवाय माझी आई काय करत असेल, तिचं काय होत असेल, मला चैन पडत नव्हती. कधी एकदा तुला भेटतोय असं झालं होतं मला. आई, असंच झालं होतं रे माझ्या लेकरं, माझं बाळ मला कधी भेटतं असं झालं होतं लेकरू. सोन्या ग, राजा माझं सुकला रे. 3 तासांपूर्वी घरातून निघालाय तो. 3 तासांपूर्वी. 7 समुद्रापार गेला नव्हता. 2 गल्ल्या सोडलं की त्याचं कॉलेज आहे. बाबा, आई सारखे दैवत. वाढ बंद कर. गप्प बस, जाऊ दे. ये कुठला पेपर होता? पेपर कसा गेला? ए ए ए काय करतोस? थोबाड बंद करून कसं सांगायचा विचार करतोय. बोलणार रे, उगाच बोल ना. चांगला मूड आहे माझा, बोल. बाबा, हा, टॉप क्लास. आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ. चांगला गेला पेपर. आई. मला माहिती होतं ग आई लेकरू. बाबा, यू वोंट बिलीव्ह, 5 पुरवण्या लावल्यात. 5 किती? 1 2 3 4 5 5. आई, नजर काढते ग. तुला अभिमान वाटेल, माझा इतका पेपर लिहिलाय मी. आई हो ना. हो. काय ओंक्या, ये बाळा ये. वेड हा, बाबा. असं वागलंस तर बाबा काम मारेल तुला. नाही बाबा, मी यंदा खरंच सिरियस आहे. मी मनापासून लिहिलंय. मग असं काहीतरी वागत राहा ना बाळा. हा? मस्त मस्त, छान छान. बस बस बस. कुठला पेपर होता बाळा? कुठला पेपर होता? हा बाबा, ओंका, कुठला पेपर होता? सांगतो. आंबा ना सांगतोय. ओंक्या, हा कुठला पेपर होता? ओंक्या, तुला पेपर आठवत नाहीये? सांगेल तो, थांबा जरा. याला पेपर आठवत नाहीये. त्याला पेपर आठवत नाहीये. चटात लात घालताय, म्हाड मोडतील त्याची. बाबा, असं असं हॅमर करू नका बाबा. माझ्या डोक्यातलं एंटरप्रेन्युरियम वाढतंय. काय वाटतंय? म्हणून शिक्षण गरजेचं आहे. हे पण लागते तुला? लांबून मारतो तेही लागतंय. टेलिपथी बाबा, टेलिपथी. इकडे ओंक्या, गप सांग मला, कुठला पेपर होता? माझं डोकं लय कुत्रा का मारून. कुठला पेपर होता? थांबा, ऐक. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कुठला पेपर होता ओंकार? थांबा ना. बाबा, माझे काही स्वस्तिक्स आहेत. एथिक्स असतील.
एथिक्स आहे. बसा ना. बोल. माझे काही एथिक्स आहेत. ऑन ऑफ. मी आता एक पेपर देऊन आलो, आता लगेच दुसऱ्या पेपरची तयारी. मी सगळा होता नव्हता तेवढा अभ्यास त्या प्रश्नपत्रिकेत त्या उत्तरपत्रिकेत उतरवला. आता पुन्हा मी काय केलंय, कसं केलंय, किती मार्क्स मिळाले याच्यात रमण्यात काय अर्थ आहे बाबा? कर्म केल्यानंतर फळाची अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे? भगवान श्रीकृष्णांनी गीतेत काय सांगितलंय? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करा आणि फळाची अपेक्षा सोडून द्या, आपलं काम करत चला. आई मला पुढच्या पेपरची तयारी करायची. लेकरा, अहो, किती उच्च विचार आहेत बाळा तुम्हाला. अहो, काय तुम्ही उच्च विचार त्याला पेपर कुठला? माझ्या प्रश्नाचं उत्तर. बॅग उघड. का? बॅग उघड. का? का म्हणजे त्यात प्रश्नपत्रिका असेल ना, कळेल कुठला पेपर होता ते. टैलेंटेड. हाँ, मेरा जीन है रे मेरे बाप में. तुझा झीन मी बाटलीत बुच मारून बंद करून समुद्रात फेकून देईन ना. लवकर सांग कुठला पेपर हे होता. बाळ काढ, उघड बॅग उघड. जास्त नको हे करू. बॅग उघड. उचल. तू नाही, तू उचल. कुठे हं? कुठे? मागे पडलं. पाय पड. माझ्या नाही, पेपराच्या. कुठला पेपर होता सांग. कुठला पेपर आहे? पसायचोलॉजी. पसायचो. हा कुठला विषय आहे? आता तुमचे जीन बाटलीत भरून फेकू काय खाडीत? इथे लिहिलंय ना पसायचोलॉजी. मग ते कसे बोलतात? कुठला विषय आहे? पसायचोलॉजी. नीट वाच. पसायचोलॉजी. सायकोलॉजी आहे. सायकोलॉजी आहे. पसायचो पी सायलेंट असतो त्यात. सायकोलॉजी आहे, कळलं? हा बाबा, हा हा. एखाद्या गोष्टीकडे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तुमचा पी सायलेंट आहे, माझा नाही आहे. एवढं काय ते? तू कोण आहे भाषेत फेरफार करणार रे? 5 पुरवण्या लावल्यात. कुठला पेपर आहे तो आठवत नाही. हा सगळा सोडवलास? सगळं लिहिलंयस? हा, एकूण एक प्रश्न लिहिलाय. हो, ते जाऊ दे ना विषय. आई मला जेवायला वाढ. 1 मिनिट बस इथे. काय बोललास तू? एकूण एक प्रश्न लिहिलाय. सगळे प्रश्न लिहिलेस आणि उत्तर फोडी ना, मस्करी करत नाहीये. सगळं लिहिलंयस? तुमची शपथ बाबा, मी सगळे प्रश्न सोडवलेत. आता त्यावर चर्चा करण्यात वेळ घालवला. एक मिनिट. इंडस्ट्रियल सायकोलॉजी आणि क्लिनिकल सायकोलॉजी यातला फरक स्पष्ट करा. काय लिहिलंयस? कुठलं कुठलं? कुठला कुठला कुठला? इंडस्ट्रियल सायकोलॉजी आणि क्लिनिकल सायकोलॉजी यामधला फरक स्पष्ट करा. हे खूप सोपं आहे. हे सोपं आहे आई. हे ना लिहिलं मी. का? आमचे सर काय म्हणाले की आधी कठीण प्रश्न सोडवा मग सोपे. मग कठीण कोणते सोडवलेस? हो, मी मनापासून सगळा अभ्यास केला होता. मी सोडवणार होतो प्रत्येक प्रश्न, पण मला वेळ नाही पुरला. वेळ नाही पुरला बोलतो. वेळ नाही पुरला बोलतो. हा, वेळ नाही पुरला. 5 पुरवण्या कुठे लावल्यास? थांबा, मारू नका. 5 पुरवण्या लावल्यास ना. थांबा जरा. इकडे रड- रड. इकडे बस. ओ लवकर बोल. काय झालं? काय झालं? काय झालं राजा? अगं माझ्या सोन्या. अगं गाई, अरे माझ्या लेकरा. मला लागतंय इकडे. मला लागतंय. थांबा ना जरा. ह्या महाराज, दोन्ही वाक्यांचा तिटकारा येतो मला. आई, मला राग येतो दोन्ही वाक्यांचा. थांबा जरा. इकडे नुसता माणूस ना ह्याला असतो नुसता. काय केलं त्याला विचार. काय केलं पेपरात? काय केलं विचारते परीक्षेत? मी. शांत जरा 2 मिनिटं मला बोलू द्या ना. हो, त्याच्याशी माझ्या लेकराशी नुसता जीव घेतात त्याचे. नको राजा रे, लेकरा रडू. ऐक माझं सोन्या, काय झालं? तुला वेळ नाही पुरला का राजा? आई. मग अभ्यास नाही झाला का सोन्या तुझा? आई माझा अभ्यास झाला होता. मग काय? मला ना एकूण एक प्रश्नांची उत्तर येत होती. मग काय झालं सोन्या? का रडतो? मला आहे ना हो. पशुपक्ष्यांनी डायव्हर्ट केलं. काय? नाही, हे काहीतरी वेगळं आहे. हे काहीतरी वेगळं. इकडे बाळा, इकडे. नाही, अरे नाही, हे कम्प्लीट वेगळं. नाही मारणार कोणी काय केलं? डायव्हर्ट काय मारतात केलं? मला. कोणी काय केलं तुला? मला पशुपक्ष्यांनी डायव्हर्ट केलं.
ये इकडे बाळा नाही ये. मारणार हे मला ऐकायचं आहे एकदमच वेगळं आहे काही आहे ना मी आई आहे ना तुझी नाही नाही मारणार बाळा ये इथं नाही मारणार बस बाळ नाही रे बाबू हे मारण्याचं नाही बाबा काही कसंही कुठेही मारता नाही ऐका